नमस्कार. टिपिकल शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिळ्या पोळीपासून उत्तम असा नाश्ता कसा तयार करायचा. ही शिळी पोळी आहे असं तुमच्या मुलांना समजणार देखील नाही. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये शिळी पोळी कोणी खातही नाही. त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तुमच्या मुलांना समजणार देखील नाही ही शिळी पोळी आहे म्हणून. टोमॅटो केचपसोबत मस्त खातील आवडीने. एकदा नक्की ट्राय करा. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी कुठून पाहत आहात ते देखील सांगा. तर चला पौष्टिक असा नाश्त्याची रेसिपी पाहूयात. इथं घेतली आहे मी एक शिळी पोळी आहे. ही पाहू शकता शिळी पोळी घेतली आहे मी इथं एक. त्यासाठी बेसन पीठ घेतलं आहे अर्धी वाटी, कोथिंबीर, एक टोमॅटो घेतला आहे, हिरवी मिरची, तसेच शिमला मिरची घेतली आहे आणि थोडासा कोबी घेतला आहे. एक कांदा, टोमॅटो केचप घेतला आहे. तुम्ही पोळीसोबत पोळीला लावून खाण्यासाठी खूप छान लागते हे. इथे कांदा अगदी बारीक बारीक असा चिरून घ्यायचा आहे. छान बारीक कांदा चिरून घेतला आहे मी. तसंच हा कोबी देखील बारीक चिरून घ्यायचा आहे. जाडसर चिरून घ्यायचं नाही, अगदी बारीक असं चिरून घ्यायचं आहे पहा. म्हणजे आपला पराठा छान होईल, तुटणार नाही. टोमॅटो देखील कट करून घेत आहे मी इथं. आपल्याला इथं अर्धच टोमॅटो लागणार आहे बरं का. इथं मी अर्धच टोमॅटो घेतलेला आहे, अगदी बारीक चिरून घेतला आहे पाहू शकता. तसंच सर्व भाज्या चिरून घ्यायच्या आहेत. शिमला मिरची ही मी चिरून घेत आहे. पाहू शकता बारीक अशी चिरून घ्यायची आहे. तसंच हिरवी मिरची देखील बारीक चिरून घेत आहे. तुमची मुलं हिरवी मिरची खात नसतील तर स्किप केलं तरी चालेल. थोडीशी कोथिंबीरचे देठं काढून टाकत आहे. हे घ्यायचे नाहीत आपल्याला इथं. अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही. कोथिंबीर, शिमला मिरची, टोमॅटो, पत्ताकोबी, कांदा आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. इथे एका वाटीमध्ये मी घेत आहे बेसन पीठ अर्धी वाटी. चवीनुसार मीठ टाका. हळद पावडर चिमूटभर, लाल मिरची पावडर चिमूटभर घेतली आहे. हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला पाणी एकदाच नाही घालायचं. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मिडियम असं तयार करून घ्यायचं आहे. पाहू शकता इथं कांदा टाकलेला आहे मी, शिमला मिरची, टोमॅटो, पत्ताकोबी आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची. सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत. हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता आहे हा. तेलकट नाही, एकदम पौष्टिक आहे. एकदा नक्की ट्राय करा. शिळ्या पोळ्या देखील फेकायची गरज नाही. ते शिळी पोळी घेतली आहे मी. तवा थोडासा गरम झालेला आहे. तवा जास्त गरम नाही करून घ्यायचा बरं का. पोळी दोन्ही साईडनं थोडीशी नॉर्मल गरम करून घ्यायची आहे. त्यावरती थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तूप छान दोन्ही साईडनं लावून घ्यायचं आहे. तुपाने छान खमंग पोळी लागते आपली. आणि गॅस कुठेही वाढवायचा नाही, अगदी स्लो गॅसवरतीच आपल्याला पूर्ण रेसिपी करायची आहे. पाहू
दोन्ही साईडनं तूप लावून घेतलेलं आहे. त्यावरती आता आपल्याला बॅटर टाकायचं आहे. जास्त जाडसरही नाही, असं पातळ बॅटर सगळीकडं पसरून घ्यायचं आहे. गॅस कमी ठेवला म्हणजे खालून पोळी करपणार नाही, जळणार नाही. इथे तुम्ही पांढरे तीळ देखील घालू शकता वरून असे. दोन मिनिटं हा पराठा झाकून ठेवायचा आहे. वाफतो छान, वाफल्यामुळे छान शिजतो, कुठेही कच्चा राहणार नाही. पाहू शकता, पलटी करून घ्यायचा आहे. आणखी थोडंसं तूप वरून लावत आहे मी इथं. तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलही लावलं तरी चालेल. पिझ्झा शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. पाहू शकता काय छान दिसत आहे आपला पराठा. दोन्ही साईडनं तूप लावून घेत आहे. तुपामुळे खूप छान टेस्ट येते. तूप नाही लावलं तरीही चालेल, तेल असेल तर तेलही लावलं तरी चालेल. खमंग कुरकुरीत असा नाश्ता तयार होतो. कमीच गॅसवर दोन्ही साईडनं छान भाजून घ्यायचं आहे बरं का. गॅस कुठेही वाढवायचा नाही. पाहू शकता तयार आहे आपला पराठा. एका प्लेटमध्ये मी इथं काढून घेत आहे. त्यावरती आता आपल्याला टोमॅटो सॉस टाकायचा आहे. पाहू शकता थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि टोमॅटो सॉस तयार आहे. पौष्टिक नाश्ता. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.